ए कसले आवाज काढता रे? हॅलो, कोण आहे? साहेब बाहेर या सर, बाहेर या. पुला खाली म्हणेपर्यंत पुला खाली झोपलेले निघाले. सर 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 काहीतरी खायला द्या प्लीज सर. सावळे साहेब काहीतरी खायला द्या साहेब. अरे माझ्याकडे असतं तर मी केला असता का शो अँकर. अरे तुझ्याकडे कुठून येणार? तुझं पेमेंट नाही झालं. पण इथे कसं काय? अरे वडा वडा खायला दे. वडा काहीतरी खा. सर्वरी अरे मोना को बिस्किट तरी दे, काहीतरी खायला दे. अरे दीप्ती काहीतरी दे खायला दे. एक मिनिट मला पहिली गोष्ट सांगा. आम्ही इकडे शो शूट करतो. हा आम्ही पूल बनवला, त्याच्या खाली तुम्ही कशाला गेला होतात? किती दिवस झाले इकडे आहात? 6 महिने. हा मी राहतो तिथे 6 महिने झाले. 6 महिने तुम्ही तिकडे राहताय? हो हो हो. खायला काय नाही ठीक आहे, खायला मिळेल. मग या लोकांना कसं काय ओळखलं तुम्ही? का ओळखणार नाही मी? का? कारण मी यांचा घर मालक आहे. दोन दिवसासाठी राहायला आले आणि तिथेच राहिले. मला घरातनं बाहेर काढलं यांनी. खरं सांगतोय. हिला विचारा. ते सुयश टिळकचं नाव सुट्या हिने नाही ठेवलं, मी ठेवलंय. मी का? कारण तो सुट्यांमध्ये माझ्याकडे राहायला यायचा. एकदा दिवाळीच्या सुट्यांमध्ये आला तो कायमचा राहायला. ही मला वाटलं लग्नानंतर तरी तिच्या घरी जाईल, तर ही नवऱ्यालाच घेऊन आली. हनीमून शूट केला हो हिने. आता मुलं बाळा मला वाटतं शाळा पण बहुतेक माझ्या घरातच करतील. अरे कुणी घर देत का? घर कुणी घर देत का? घर या फुफानाला, या 3 पानाला, तुफान आला. तुफान आला. या तुफानाला कुणी घर देत? यांना घेऊन जा. ते राहू द्या ना सर प्लीज. लेके जाओ. ओ सर इकडे नाही राहायचं. इकडे नाही राहायचं. ओ सर काय फालतूगिरी आहे सर तुमची. सर असं नाही चालणार सर. मला राहू द्या ना सर प्लीज. सर प्लीज. न्यूटन आला. न्यूटन आला. पळा न्यूटन आला. अरे पळा न्यूटन आला रे. न्यूटन नको. न्यूटन नको 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 नको. न्यूटन का रडतोस? काय सांगू? कर नाही. मी रडतो का? बघ मी रडतो. रडतोय मी. पण तू कोण आहेस? मी इथंच राहतो. कधीपासून? 9 महिने झाले. 9. हा सिनियर सिटीजन आहे म्हणजे. पण तू कोण आहे? मी घर मालक आहे. कुणाचा? संजय जाधवचा. संजय दादा YouTube ब्रुटस. दादा चल आपण दुसरा धंदा करू. काय करूया दादा? ह्या 2 घर मालकांसाठी एकदा टाळ्या वाजवा. दिग्दर्शकांना जो प्रश्न आम्ही नेहमी विचारतो या मंचाच्या माध्यमातून, आमची एक प्रथा आहे सर. आणि आज विनोद लवेकर या सिरियलचे दिग्दर्शक माझ्यासोबत आहेत. त्यांना मला विचारायचे सर की काय सांगाल रसिक प्रेक्षकांना ही सिरियल त्यांनी का पाहावी? प्रत्येकाने कधी ना कधी दोस्ती केलीच असेल. म्हणजे माझ्या आईची पण दोस्ती होती, माझ्या वहिनीची पण दोस्ती आहे, माझ्या वडिलांची पण दोस्ती आहे, माझ्या भावाची पण दोस्ती आहे. त्यांनी दुनियादारी पण केली. या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी करून झाल्यात, त्या विसरल्यात. त्यांनी परत जगायला शिकलं पाहिजे. त्यासाठी दिल दोस्ती दुनियादारी बघितलीच पाहिजे. क्या बात, क्या बात. वा. पण मला खूप मजा वाटते की आज हे सगळे लोक इकडे आलेले आहेत. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की आमच्या या कॅफेमध्ये काही रसिक प्रेक्षक येतात ज्यांच्या मनात खूप गहन प्रश्न असतात आणि त्यांना ते विचारायचे असतात. बघूयात कुणाच्या मनात आज काय प्रश्न आहेत. वा, छान नवीन चेहरे आज बघायला मिळतात मला. हा, कुणाला काही प्रश्न आहे का? हॅलो 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 हॅलो, तुम्हाला विचारायचं का काही? हा हा विचारा. तोंडात काय? हो काय त्रास होतोय का तुम्हाला कसला?
अरे काय होतंय? जलजलतय. जळजळतंय. हा हा, विचारा, प्रश्न विचारा. मला दीप्तीला विचारायचंय. हा, दीप्ती दीप्ती दीप्तीला सांगायचंय. काय सांगायचंय? येईल येईल. विचार येईल. दीप्तीला काय सांगायचंय? दीप्ती दीप्ती आई आई. अरे काय होते दादा? अरे काय झालं? ते गेले कंटिन्यू. दादा गेले. हा, चला कंटिन्यू करा. Show must go on. वेळ नाही आपल्याकडे. Show must go on, sir. हा, शो मस्ट Show गो must go ऑन. on. सर सर हा, विचारा विचारा. मला सरांना विचारायचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना. हा. मी तुमची सिरियलचे प्रोमो खूप बघितले, ऍड बघितली खूप, आणि मला खूप वाईट वाटलं की सुगरण साहेबांना सगळे काय? सुगरण साहेब सुग्रण नाही, सुव्रत. हा सुव्रत. कुठले सोमवारचे का मंगळवारचे? सुव्रत. हा ते कळलं, पण कुठले नेमके चांगले व्रत कुठले? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. बापरे, केवढे उपवास केले आई बापांनी. कठीण असतं सर. पण तुमचं जे काही नाव असेल मस्त आहे. मला सर तुमच्याविषयी खूप वाईट वाटलं सर. मी ती ऍड बघितली, तुमच्या शर्टाला भंगार शर्ट म्हणला गेला. मला खूप वाईट वाटलं. त्यामुळे कुठली ऍड बघितली नीट सांगा. हे शर्ट घालून येतात आणि मग म्हणतात माझा शर्ट कसा आहे, तर ती मेसेज करते भंगार आहे हा हा हा. कोण मेसेज करतो याच्यातलं? आणि अच्छा, ते ही. चुकून त्यांनाच जातो मेसेज सर. बघा किती लोकप्रिय झालेत प्रोमो रसिक प्रेक्षकांमध्ये. नंबर सेव्ह करत जा ना तुम्ही. हा हा. तर मला सर खूप वाईट वाटलं, म्हणून मी एक शर्ट तुमच्यासाठी gift आणलाय, सर. मी स्टेजवर येऊन हे देऊ शकतो का? द्या द्या, आणा. थँक्यू सर. तो जो दुसरा भंगार शर्ट होता की नाही, तो जरा आणला असेल तर देता का? पण माझा भंगारवाल्याचा साईड बिझनेस आहे सर. 5,000 घेतो सर. मी घेतो सर 5,000. स्वतःचे बिझनेस बघा, प्रश्न नका विचारू. प्रश्न विचारा, प्रश्न बरे. आया जिवंत झाले ते. अरे हा हा, आया थोडी थोडी आलेत आलेत, परत आले. विचारा विचारा प्रश्न. कोणाला काय सांगायचंय? दीप्तीला काहीतरी सांगायचंय. वा वा, चांगला प्रश्न आहे सर. दीप्ती, I love. शो मस्ट गो ऑन. शो मस्ट गो ऑन. कम ऑन. हा, तुम्ही मला संजय जाधवांना प्रश्न विचारायचा आहे. जबरदस्त. संजय जाधव यांना प्रश्न विचारायचा. हा, विचारा. सर, मी तुमचा प्रचंड फॅन आहे. म्हणजे तुम्ही एक चांगले कॅमेरामॅन आहात, नंतर दिग्दर्शक आहात, आणि मी तुमचा चित्रपट आहे ना, कुठलाही चित्रपट येऊ दे सर, तुमचं नाव वाचूनच जातो. वा वा, बाकीचं काही घेणं देणंच नाही मला. क्या बात तुम्ही आहे. चांगलाच चित्रपट बनवता. मला प्रचंड आवडतो तुमचा चित्रपट. तर मला असं विचारायचं आहे की दिल दोस्ती दुनियादारी याची DVD कधी येणार? काय? दिल दोस्ती दुनियादारी याची DVD पाहिजे मला. DVD कसली? पिक्चर आहे ना तो, कुठला? दिल दोस्ती दुनियादारी. आता 3 पिक्चर, त्यांना म्हटलं 3 पिक्चरची DVD येणार आहे तुमची. 3 पिक्चर वेगळे. ते दिल दोस्ती दुनियादारी ही सिरियल आहे. ते सिरियल आहे, त्याचं नाव आहे ते. अच्छा, सिरियल आहे होय? हा, हा, मग त्याची DVD किती मिळेल? त्याची DVD वगैरे काय मिळणार नाही तुम्हाला. झी मराठीवरती ही सिरियल बघायला मिळणार आहे दररोज रात्री 10:30 वाजता. अरे वा वा वा, नक्की बघीन नक्की बघीन. पण सर, मला तुमची भेट घ्यायचीच होती, कारण तिकडे काय मला भेटत नाही स्टुडिओत, तुम्ही शूटिंग बिटिंगला. तर एक जरा फोटो. हा सर, या गॉगल काढून जा. ठीक आहे, ठीक आहे. सर